चालू आहे. ठीक आहे. धन्यवाद ईश्वरचा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. थँक्यू लॉर्ड. प्रेज यू लॉर्ड. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश्वर. या तुम्ही लवकर लवकर. आणि जो कोणी जोडत आहे प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज थोडा उशीर झालेला आहे कारण की खूप दिवसापासून मी लाईव्ह आले नव्हते आणि माझे त्या पेजवर आता पण झालेलं नाही. तर मी दुसऱ्या पेजवरून आलेली आहे कारण की माझं पेज माहिती नाही काय झालं, नेटवर्क इश्यू आहे किंवा ओपन होत नाही आहे. तर मी माझ्या दुसऱ्या पेजवरून आलेली आहे. तर तो पेज आहे सुशीला सोनकांबळे. तर तुम्ही पण त्या पेजला लाईक करा. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपण एक छोटंसं कोरस गाऊ शकतो. नाही, एक छोटंसं. ठीक आहे. प्रार्थना माझी झालेली आहे. हां, ठीक आहे. बरं, आपण आज आपला विषय आहे जास्त टाईम न घालवता आपण आपल्या वचनाकडे वळूया. त्याआधी माझं एक सूचना आहे, ते सूचनाकडे वळूया आपण. आणि आजचा विषय आहे 3 भविष्यवक्ता आणि 3 तोंड. 3 भविष्यवक्ता, भविष्यवादी आपण म्हणू शकतो, भविष्यवक्ता आणि 3 तोंड. 3 भविष्यवक्ता, भविष्यवादी म्हणू शकता किंवा भविष्य वक्ता म्हणू शकता. आणि 3 तोंड. तर आपण पाहतो की त्या अगोदर मी एक सूचना सांगू इच्छिते. तर सूचना अशी आहे की मसीमंथन बैठक हे काही संस्था नाहीये. मसीमंथन बैठक हे एक खरी शिक्षाची मोहीम आहे. आणि मसीमंथन बैठक ही खरी शिक्षा घेऊन जाते, लोकांपर्यंत जाते आणि लोकांना सांगते है ना, सत्यवचन सांगते, खरी शिक्षा सांगते. आणि जशी येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पौलाची शिक्षा, पहिल्या काळाची शिक्षा आणि MMBची शिक्षा एकदम एक सारखी आहे. जसं पहिल्या काळामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलं, जसं पेत्राने शिकवलं, जसं पौलाने शिकवलं, तशीच MMB सुद्धा ते शिक्षण देत आहे, खरी शिक्षा. आणि आपण पाहतो की खरी शिक्षानेच आपल्याला काय म्हणतात, खरी शिक्षाच आम्हाला स्वर्गापर्यंत नेऊ शकते, खरी शिक्षाच आम्हाला तारण देऊ शकते, खरी शिक्षाच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताजवळ नेऊ शकते. तर आपल्याला आणखीन एक सांगायचंय की जर तुमची इच्छा आहे MMB ला जोडण्यासाठी, तर MMBचं व्हॉट्सअप ग्रुपला जोडण्यासाठी हे नंबर आहेत. तर ते नंबर मी सांगते. 9982335777. मी पुन्हा एकदा सांगते, 9982335777. आणखीन एक नंबर आहे, तो नंबर आहे 8100495787. पुन्हा एकदा मी हा नंबर सांगते, तुम्ही नोट करून घ्या किंवा जर मी लिहून मी माझ्या पेजला टाकेन तर तुम्ही ते नंबर लिहून घेऊ शकता. पण मी पुन्हा एकदा सांगते, 8100495787. आणि आणखीन एक नंबर आहे सिस्टर नीता सोलोमनचा, तो नंबर आहे. आणि हे नंबर ह्याच्यासाठी मी देते, कोणाला जर व्हॉट्सअप नंबर ग्रुपला जर जोडायचंय तर तुम्ही नक्कीच जोडा. आणि आणखीन एक सांगू इच्छिते की तुमची इच्छा आहे, जर परमेश्वराच्या राज्यामध्ये जर काही पेरायचंय तर तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच देऊ शकता. कारण की मसीमंथन बैठक हे खूप काही काम करत आहे आणि काम करण्यासाठी प्रियांनो पैसा लागतो, पण जबरदस्ती करत नाही आम्ही मसीमंथन वाले. कोणीच जबरदस्ती करत नाही आणि कोणी दुसऱ्यांकडे मागत नाही. ज्याला परमेश्वराचं असं वाटतं, प्रेरणा वाटते की काहीतरी देऊ शकतो आम्ही, तर तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर मी आणखीन एक नंबर सांगते, जे नीता सोलोमन आहेत, त्या सिस्टर आहेत, त्यांचा नंबर आहे 9828996041. मी पुन्हा एकदा सांगते, 9828996041.
तर हे सारे नंबर आहेत, हे 3 नंबर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि आणखीन एक सांगते की दुसरे करंती 9:7च्या प्रमाणे तुम्ही काय करा, संतोषाने देणारा देवाला आवडतो. म्हणजे आम्ही आमच्या मनाने जे काही देऊ ते परमेश्वराच्या राज्यासाठी देऊ आणि परमेश्वराच्या कामासाठी देऊ. तर तुम्ही नक्कीच द्यायला विसरू नका, कारण की परमेश्वराचं काम खूप आहे आणि ते कामासाठी आपल्याला काहीतरी पेरलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय करा, जर तुमची देण्याची इच्छा आहे, बघा जबरदस्ती करीत नाही कोणीच. आम्ही जे मसीह मंथन बैठकचे आहेत ते जबरदस्ती करीत नाहीत. फक्त तुम्हाला जर वाटतं की परमेश्वराच्या राज्याची वाढ व्हावी आणि परमेश्वराच्या कामासाठी काहीतरी माझं योगदान मिळावं, म्हणून आपण जे काही तुमची इच्छा आहे ते तुम्ही देऊ शकता. आणखीन एक सांगू इच्छिते सूचना आहे. ती सूचना अशी आहे की MMB यूथ मीटिंग, MMB यूथ मीटिंग ती झूमवर असते. तयारी पुढच्या पिढीची, तयारी पुढच्या पिढीची. तर त्यासाठी जर तुमचे मुलं असतील, मुली असतील, तर तुम्ही त्यांना MMB ग्रुपमध्ये, झूम ग्रुपमध्ये तुम्ही त्यांना जॉईन करू शकता. तर त्या सिस्टर आहेत पॉलोमी सिस्टर आहेत. त्या सिस्टरांचा नंबर आहे 919073837362. मी पुन्हा एकदा सांगते, 9190738373, पुन्हा एकदा 73 आहे, 7362. तर हे नंबर आहे सिस्टर पॉलोमीचा, पॉलोमी घोष त्यांचं नाव आहे, त्या सिस्टरांचं नाव आहे. जर तुमचे मुलं मुली किंवा जवान लेकरं त्यांना जर शिकण्याची इच्छा आहे आणि शिकायला पाहिजे, शिकण्याची इच्छा नाही तर तुम्हाला तुमच्या लेकरांना देखील शिकवण्याची इच्छा असली पाहिजे. कारण की आमचे लेकरं न जाणे नाही का पुढची पिढी कसली येते, तर त्याच्यासाठी आम्हाला आमच्या परमेश्वराकडं आमच्या लेकरांना सोपवून देणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या शिक्षामध्ये त्यांना वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही होता होईल तेवढं आपल्या लेकरांना काय करा, ह्या झूम मीटिंग जी असते यूथ मीटिंग, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच जोडा. आणि मी आशा धरते की तुम्ही हे ऐकणार आणि तुम्ही तुमच्या मुलांना जोडणार. आणखीन एक सांगायचंय की लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये बायबल कॉलेज, लवकरच सुरू होत आहे मुंबईमध्ये बायबल कॉलेज. तर 7 दिवस आणि 12 लोक, 7 दिवसाचं बायबल कॉलेज आहे आणि त्या 7 दिवसाच्या बायबल कॉलेजमध्ये 12 लोक राहणार. म्हणजे एक फ्लॅट आहे 2 BHKचा. तर त्याच्यामध्ये खरी शिक्षाचा लोंढा, खरी शिक्षाचा काय येणार आहे, लोंढा. म्हणजे खरी शिक्षा ज्यावेळेस आम्ही ऐकू त्यावेळेस काय करणार, ते खरी शिक्षा त्या ठिकाणी ऐकायची, शिकायची आणि बाहेर आल्याच्या नंतर काय म्हणतात ना, खरी शिक्षाचा लोंढा. तो लोंढा जसा पाण्याचा लोंढा येतो प्रियांनो, तसा खरी शिक्षाचा लोंढा येणार आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला कोणाला जोडायचं असेल त्याच्यामध्ये, बायबल कॉलेजमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि पास्टरांचा नंबर पण आता मी जे पहिलं सांगितला तो पास्टरांचा नंबर आहे, तो MMB ऑफिसचा नंबर आहे. तर तुम्ही तिकडं नक्की कॉल करू शकता जर तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे, खरं शिक्षण घेण्याची, सत्यवचन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता आणि तिथे बायबल कॉलेजला येऊ शकता. फक्त 7 दिवसाचं बायबल कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी फक्त 12 लोक आहेत. 12 लोक घेतली जातील. म्हणजे प्रत्येक हप्त्याला 12 लोकांचं टीम राहणार आहे आणि ते 7 दिवसामध्ये बायबल शिकवण देणार आहेत पास्टर डॅनियल. बरं, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. ही माझी सूचना होती आणि सूचना आता समाप्त झालेली आहे आणि आपण या आपल्या विषयाकडे वळूया. आपला विषय आज आहे 3 भविष्यवादी आणि 3 तोंड. तर पहिला आपण वचन वाचूया. प्रकटीकरण याचा 22 अध्याय आणि 17 वचन काय सांगत आहे. प्रकटीकरण 22 अध्याय 17 वचन. आणि आत्मा व नवरी म्हणतात ये, आणि आत्मा व नवरी म्हणतात ये. जो ऐकतो तो म्हणतो ये, जो ऐकतो तो म्हणतो ये, आणि तान्हीला येवो, आणि जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकटवारी घेऊ. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते.
काय सांगते या ठिकाणी वचन काय सांगते, आणि आत्मा व नवरी म्हणतात ये, आणि जो ऐकतो तो म्हणतो ये, आणि तानेला येऊ. तानेला येऊ प्रियांनो, तानेला म्हणजे कशामध्ये तानेला पाहिजे, तर आम्हाला ती वचनाची तहान पाहिजे, वचनाची भूक पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की तानेला यो, आणि जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकटवारी घेऊ. जीवनाचे पाणी फुकटवारी घेऊ. तर आपल्याला पाहायचंय की जीवनाचं पाणी, जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की नाही का, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, है ना. तर तसंच फुकटवारी ते पाणी घ्यायचंय, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय केलेलं आहे, ते फुकट दिलेले आहे. आणखीन एक वचन वाचू आपण, दुसरे योहानाचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि 9 वचन काय सांगते. दुसरे योहान त्याच्यानंतरच यायचं प्रकटीचे अगोदर एकच अध्याय 9 वचन. दुसरे योहान. जो कोणी उल्लंघन करतो हा आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही हा त्याला देव नाही. हा त्या शिक्षणात जो राहतो हा त्याला बाप आणि पुत्र ही आहे, राहतो त्याला पुत्र ही बाप आहे. आणि पुत्र ही आहे. हा, काय, जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही त्याला देव नाही. काय सांगितलं या ठिकाणी, जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही. जो कोणी उल्लंघन करतो म्हणजे कशाचं उल्लंघन करतो प्रियांनो, आम्ही वचनाचं उल्लंघन करतो. जे प्रभू येशू ख्रिस्तांनी शिकवलं त्याच्यामध्ये आम्ही राहत नाही, तर काय करत आहे, आम्ही उल्लंघन करणारे असे होतं. तर या ठिकाणी आपल्यासाठी जे वचन काय आहे, जो कोणी उल्लंघन करतो आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाही त्याला देव नाही. त्याला देव नाही. त्या शिक्षणात जो राहतो त्याला बाप आणि पुत्र ही आहे. त्या शिक्षणात जो राहतो, कोणत्या शिक्षणात, खऱ्या शिक्षणात. कोणत्या शिक्षणात, सत्य शिक्षणात. कोणत्या शिक्षणात, प्रभू येशू ख्रिस्तांनी जे शिकवलं त्या शिक्षणामध्ये जो राहतो त्याला बापही आहे आणि पुत्र पण आहे. प्रियांनो, तर आपल्याला हे ऐकणं खूप गरजेचं आहे. ऐकून आम्हाला फक्त नाही का असंच सोडायचं नाहीये, तर आम्हाला ऐकलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. आणि आम्हाला तसंच केलं पाहिजे, आम्हाला तसं चाललं पाहिजे. कारण की या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपण काय केलेलं विषय काय आहे आपला, 3 भविष्यवादी आणि 3 तोंड. तर आपण पाहतो की हे कोणाचे विषय आहे का नाही. तर आपल्याला पाहिजे अनुवादचा 18 आणि 18 वचन, अनुवाद 18 आणि 18 वचन. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणजे जुन्या करारामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बारेमध्ये आपण ऐकायला मिळतं आपल्याला की काय आहे. 18 काय सांगितलं परमेश्वराने, काय सांगते. हा, मी त्यांच्या भावामधून दुसऱ्यासारख्या एका भविष्याला त्याच्यासाठी उठून उभा करीन, आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन, आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्याच्याशी बोलेल. त्याच्याशी बोलेल. मी त्यांच्या भावामधून म्हणजे हे पुस्तक जे मोशेच्या द्वारे लिहिलेले आहे प्रियांनो. तर या ठिकाणी बायबल असं म्हणजे मोशेने लिहिलेले पुस्तक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो काय लिहिले वचन, मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारखा एक भविष्यवाद्याला काय करीन, भविष्यवाद्याला न्यायासाठी नाही, त्यांच्यासाठी आहे ना, काय ते, त्यांच्यासाठी उठवून उभा करेन. तर हा कोण भविष्यवाद्य आहे, कोण भविष्यवादी आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की उठून उभा करेन, आणि मी म्हणेन, म्हणजे परमेश्वर म्हणतो असा. परमेश्वर मोशेच्या द्वारे हे जे बायबलचे जे वचन आहे मोशेनी लिहिलंय, पण परमेश्वर सांगत होता, आणि परमेश्वरांनी जसं सांगितलं तसं मोशेनी हे पुस्तक लिहिले आहे. तर ह्या पुस्तकामध्ये परमेश्वरांनी जे सांगून ठेवलेले ते आपण आता वाचत आहोत. काय आहे, उभा करीन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात है ना, त्याच्या तोंडात घालीन, आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. प्रियांनो, आपल्याला आपण या ठिकाणी आपलं विषय आज ह्योच आहे की
3 भविष्यवाद्ये आणि 3 तोंड. तर ह्या ठिकाणी परमेश्वर स्वतः म्हणतो की काय करीन, मी भविष्यवाद्याला त्यांच्यासाठी उठून उभा करीन आणि मी आपले शब्द त्यांच्या काय करीन, मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन, त्याच्या तोंडात घालीन, है ना, आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. प्रियानो, आपण या ठिकाणी पाहतो की हे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याच भावातून, त्याच यहुद्यातून, त्याच इस्रायलातून प्रभू येशू ख्रिस्ताला आपण पाहतो की त्यांच्याच भावामधून काय केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आता आपण अनुवादच 18 अध्याय 18 ते 19 वचन वाचायचे. 18 ते 19. मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला त्याच्यासाठी उठून उभा करेन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेल. आणि असे होईल की तो माझ्या नावाने बोलेल. शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशोब मागून घेईन. कोणाजवळ कोणाचा हिशोब मागून घेईन? त्यांच्याजवळ आहे ना. मी पुन्हा एकदा वाचते. मी त्यांच्या भावामधून तुझ्यासारखा, आहे ना, तुझ्यासारखा म्हणजे कोणासारखा? मोशेसारखा. आपण पाहतो 3 भविष्यवक्ता, म्हणजे 3 भविष्यवक्ता कोण आहे? एक आहे मोशे आणि दुसरा आहे येशू. एक आहे मोशे, दुसरा आहे येशू आणि तिसरा आहे यहोशुआ. तर आपल्याला पाहायचंय, हे पूर्ण काही आज होणार नाहीये कारण की माझं नेटवर्क इश्यू पण आहे आणि पूर्ण आपल्याला वचन समजून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, वचन समजण्यासाठी मी हे 2 पार्ट बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करा, हे जे व्हिडिओ आहे हे तुम्ही पहा, पण दुसरा पण मी ज्यावेळेस टाकेन फेसबुकला, ज्यावेळेस लाईव्ह येईन, लाईव्ह जर आले तर खूपच चांगलं आहे, पण जर नाहीच येऊ शकले तर मी डाउनलोड करन, है ना, व्हिडिओ काढीन आणि मग ते तुम्हाला टाकीन त्याच्यामध्ये. तर हे आपण वचन वाचूया. मी त्यांच्या भावातून तुझ्यासारखा एक भविष्यवाद्याला त्यांच्यासाठी उठवून उभा करीन आणि मी आपले शब्द त्याच्या तोंडात घालीन आणि मी त्याला आज्ञा करीन, ते सर्व तो त्यांच्याशी बोलेन. आणि असे होईल की तो माझ्या नावाने बोलेल. ते शब्द जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी त्याचा हिशोब मागेन. कोणाजवळ? जो कोणी ऐकणार नाही. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तांनी तर सर्व काही केलं ना, सर्व काही दिलं, सर्व काही केलं. जशी पित्याची आज्ञा होती तसं प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलं, है ना. पण या ठिकाणी आपण पाहतो की त्याच्याजवळ मी मागेन, है ना. जो कोणी ऐकणार नाही त्याच्याजवळ मी काय करीन, त्याचा हिशोब मागेन. त्याचा हिशोब म्हणजे काय? जे नाही ऐकलं ना त्याचा हिशोब मागेल. प्रेज द लॉर्ड. तर आम्हाला एक दिवशी आमचा हिशोब द्यायचा आहे आणि मी माझ्या प्रत्येक वचनामध्ये, माझ्या संदेशामध्ये हे सांगत असते की आम्हाला स्वतःचा काय करायचा आहे, हिसाब एक दिवशी आम्हाला द्यायचा आहे. आम्हाला स्वतःचा न्याय द्यायचा आहे. आम्हाला स्वतःला काय करायचंय, प्रभू परमेश्वरासमोर आम्हाला उभं राहायचंय आणि आमचा न्यायाचा हिसाब द्यायचा आहे. आणि आज तुम्ही पाहिलं की या ठिकाणी काय लिहिलंय, अनुवाद 18 आणि 19 मध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांचा हिशोब मी मागून घेईन. त्याचा हिशोब मी काय करीन, त्यांच्याकडून मागून घेईन. म्हणजे जो कोणी ऐकणार नाही त्याचा हिशोब मी त्यांच्याकडून मागेन. प्रियांनो, आम्ही काय देऊ शकतो का? जर आम्ही तसं ऐकलं नाही, जर आम्ही त्याच्या आज्ञा ऐकल्या नाही, जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या नाही, तर काय आम्ही हिशोब देऊ शकतो का? हे आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. या आपण आणखीन एक वचन वाचायचंय आपल्याला. 3 भविष्यवादी 3 तोंड हे आपला विषय आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. आणि आपल्याला आता पाहायचंय, आपण मोशे पाहिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिल्यांदा बघूया. मोशे आणि प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा बघू आणि नंतर आपण यहोशुआचा विषय नंतर बोलूया. तर आपण प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 22-23 आणि हा, 24 आणि 25 वचन. 22-23 आणि 22-23 वचन. 22-23 आणि 23 वचन. 22-23 आणि 23 वचन. 23 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 आणि 23 वचन.
24 हा, 23-24. आणि 23-24 हा 22. 22-23. 22. हा. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारख्या भविष्यवादी तुमच्या भावामधून उठवील. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी जीव व भविष्यवाद्यांचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. हा, काय केलं जाईल? नष्ट केला जाईल. हा, पुढे. शमूएलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले जितके बोलत आले त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. नाही, 24. प्रेज लॉर्ड. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा, म्हणजे मोशेने तर सांगितले. या ठिकाणी आपण पाहतो प्रेषित पाऊल काय सांगते. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावातून उठवेल. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका. तो जो काय तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे काय करा, तुम्ही ऐका, है ना. आणि जर नाही ऐकलं तर आपण वाचूया. आणि असे होईल की जो कोणी जीव त्या भविष्यवाद्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. प्रियांनो, नष्ट केल्या जाईल म्हणजे त्याचं काहीच नाही. प्रेज लॉर्ड. नष्ट केल्या जाईल म्हणजे त्याचं काहीच राहिलं नाही, म्हणजे ना इथं ना तिथं. प्रेज लॉर्ड. म्हणजे आम्हाला काय करायचंय, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्हाला कसं बघायचंय. प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी नाही का दया, कृपा, आशीर्वाद हे सगळं घेऊन आला होता, आहे ना. आला म्हणजे तो येऊन गेला ना, म्हणजे त्यांनी सगळं काही देऊन गेला. आम्हाला दया दिली, शांती दिली, प्रीती दिली, आम्हाला जीवन दिलं, आम्हाला आरोग्य दिलं, म्हणजे आम्हाला सर्व काही दिलं, सगळं काही पूर्ण केलं, है ना. प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं, सर्व काही पूर्ण केलं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जुन्या करारापासून आपल्याला पाहायला भेटत आहे भविष्यवाद्याच्या रूपामध्ये, है ना. त्यांनी येऊन आमच्यासाठी सर्व काही म्हणजे पहिल्यापासून प्रभू येशू ख्रिस्त आहे, म्हणजे आधी आणि अंत तोच आहे, है ना. सुरुवात आणि शेवट तोच आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. सुरुवातीला कोणी म्हणतात 2000 वर्षापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त नव्हता, है ना. असे खूप काही लोक बोलतात. प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा नव्हता, प्रभू येशू ख्रिस्त नंतर आला. पण प्रियांनो, मी सांगू इच्छिते की प्रभू येशू ख्रिस्त आपण कशामध्ये वाचतोय, मोशेच्या पुस्तकामध्ये. परमेश्वरांनी काय सांगितलंय मोशेच्या पुस्तकामधून, है ना. मी तुमच्यासारखा काय करेन, तुझ्यासारखा एक भविष्यवाद्या काय करेन, उठवीन. तुझ्या भावातून काय करेन, एक भविष्यवाद्याला काय करेन, उठवीन. आणि त्याच्या तोंडात माझे शब्द घालीन. त्याच्या तोंडात म्हणजे कोणाच्या तोंडात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडात, है ना. ते पित्याचे शब्द घालीन. आणि जो कोणी ऐकन तर तो काय करेन, जो कोणी ऐकणार नाही. मी पुन्हा एकदा वाचते ते. मोशेने तर सांगितले की प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावातून उठवेल. तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका, है ना. ते सर्व त्याचे ऐका. आणि असे होईल की जो कोणी जीव त्या भविष्यवाद्याचे ऐकणार नाही तो लोकांमधून अगदी नष्ट केला जाईल. आणखी शमवेलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले जितके बोलत आले त्या सर्वांनी या दिवसाविषयी सांगितले. म्हणजे शमवेलापासून जे भविष्यवादी आले त्या सगळ्यांनी काय केले, हे भविष्य सांगितले. काय सांगितले की तुमच्या भावामधून असा एक भविष्यवादी उठवीन. आणि हे परमेश्वरांनी काय केलेले, त्याच वेळेस सांगितले. ज्या वेळेस मोशे हे पुस्तक लिहित होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं ह्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पण त्यांच्या भावातून काय करणारे, उठवणारे. पिता परमेश्वर काय करणारे की त्याच्यासारखा, म्हणजे कोणासारखा, मोशेसारखा
कोणी एक भविष्यवादी म्हणजे काय, तो सगळं काही आहे ना, म्हणजे परमेश्वरांनी जे काही त्याच्या तोंडामध्ये शब्द टाकले ते सगळे तुम्हाला सांगेल. आणि जो कोणी त्याच्यामध्ये काय सांगितलं ऐका, ते जे सांगन ते ऐका आणि ते सर्व करा. आणि जो कोणी ऐकणार नाही ते त्याचं आपण पाहिलं ना 24 वचन काय सांगत आहे आणखी, शमूएलापासून जे भविष्यवादी परंपरेने झाले जितके बोलत आले त्या सर्वांनी ह्या दिवसाविषयी सांगितले. ह्या दिवसाविषयी काय केले, सर्वांनी सांगितले. आणखीन एक वचन वाचू आपण, प्रेषितांची कृत्य 7 अध्याय आणि 37 वचन काय सांगते आपण, 7 अध्याय 37 वचन 37. ज्या मोशेने इस्रायलाच्या संतानांना म्हटले की देव तुमच्या भावांमधून तुमच्यासारख्या एका भविष्यवाद्याला तुमच्यासाठी उठवील, तो हाच होय. तो हाच होय. कोण होय, तो हाच होय. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो, आता पाहिलं आपण अनुवाद याचा 18 आणि 19 पाहिलं, त्याच्यामध्ये पण तेच वचन लिहिलेलं आहे. कारण की मोशेच्या द्वारे परमेश्वरांनी जे लिहून सांगितलं होतं ती भविष्यवाणी आपण पाहिलेली आणि त्याच्यामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताचा उल्लेख आहे. प्रियांनो, आपण पाहतो प्रेषितांचे कृत्य याचा 3 अध्याय 22, 23 आणि 24 वचनामध्ये पण तेच आहे. आणि प्रेषितांचे कृत्य 7 अध्याय आणि त्याच्यामध्ये 37 वचनामध्ये आपण काय पाहतो की ज्या मोशेने इस्रायलाच्या संतानास म्हटले की देव तुमच्या भावामधून तुझ्यासारख्या एका भविष्यवाद्याला तुमच्यासाठी उठवील, तो हाच होय. तो हाच होय म्हणजे कोण होय, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रियांनो, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त लाभला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगते ते सत्य वचन, जे काही सांगते ते खरं वचन आणि त्या खऱ्या वचनावर आम्हाला काय करायचंय, विश्वास ठेवायचा आहे. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं प्रियांनो तसं आम्हाला चालायचंय है ना. आमच्यासाठी आला, तो आमच्यासाठी दिला आहे ना. परमेश्वराने काय सांगितलं की तो तुमच्यासाठी है ना, त्याच भावामधून काय करणार आहे, तुमच्यासाठी दिला गेलाय. प्रभू येशू ख्रिस्त जर आमच्यासाठी दिलाय तर आम्हाला त्या भविष्यवाद्याचं काय करायचंय, ऐकलं पाहिजे. त्या भविष्यवाद्याचं काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि जर नाही ऐकलं तर तो काय होईल, अगदी नष्ट होईल, अगदी नष्ट होईल. मग काय आम्ही नष्ट व्हायला आलो आहे का? आम्ही नष्ट होणार आहोत का? जर ऐकलं नाही तर आम्ही नष्ट होणार, पण जर ऐकलं तर आम्ही काय होणार, आम्ही नष्ट नाही होणार. आम्ही त्या परमेश्वराजवळ राहणार, आम्ही त्या परमेश्वरासमोर राहणार. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या परमेश्वरासंगती राहणार. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, योहान शुभवर्तमान याचं 6 अध्याय आणि 14 वचन. योहान शुभवर्तमान 6 अध्याय आणि 14 वचन. तेव्हा जो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणार भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. तो खरोखर काय आहे, हाच आहे. म्हणजे आपण अनुवाद मध्ये जो ऐकलं, प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो ऐकलं, तो कोण आहे, जो खरोखर हाच आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रियांनो, योहान शुभवर्तमानाचा 6 अध्याय आणि 14 वचनामध्ये काय सांगते, तेव्हा जो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. तो खरोखर हाच आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार करायला लागला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करत करत गावगावी फिरत होता, त्यावेळेस लोकांनी पाहिलं की जे भविष्य नाही का पहिल्यांदा सांगण्यात आलं, जे मोशेच्या काळामध्ये भविष्य, त्या भविष्यवाद्यांनी हे भविष्य सांगितले. आणि तिथून जे शमूएलापासून आपण पाहिलं ते जे काही सांगत आले ते ह्या दिवसासाठी होतं आणि तो हाच आहे. प्रेज द लॉर्ड. तो हाच आहे. आपण पाहतो की तो
खरोखर तो हाच आहे ना. भविष्यवादी जो येणारा, जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. म्हणजे कोण आहे प्रियांनो? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना. आणि आपण पाहिलं मोशेच्या पुस्तकामध्ये पाहिलं आपण, मोशेच्या पुस्तकामध्ये म्हणजे मोशे एक भविष्यवादी आहे आणि येशू ख्रिस्त पण त्या टायमाला पित्याने सांगितलं की मी तुझ्याच भावामधून काय करणार आहे, तुझ्यासारखा भविष्यवादी मी आणणार आहे ना, उठवणार आहे. आणखीन एक वचन वाचायचे आपल्याला, योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 19 वचन. 4:19. ती बाई त्याला म्हणाली, महाराज तू भविष्यवादी आहेस असे मला आता समजले. असे मला आता समजले. आता हे कोणत्या गोष्टीविषयी तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, कारण की हे शम्रोनी स्त्रीच्या बारेमध्ये आहे आणि आपण भरपूर टाइम अध्याय किंवा हे वचन वाचलेलं असणार आहे. कारण की योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 19 वचन मध्ये त्याच्या पहिलं जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त त्या विहिरीवरती गेला, याकोबाची जी विहीर होती, आणि ती बाई जी शम्रोनी त्या ठिकाणी आली आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला की मला पाणी काढायचं, म्हणजे मला तहान लागली. आणि त्या ठिकाणी तो ज्या वेळेस जाऊन बसतो त्यावेळेस ती स्त्री म्हणती की मी शम्रोनी आहे आणि माझ्याकडे तुम्ही कसं पाणी मागू शकता. आणि मग त्या टायमाला जे काही संभाषण होतं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि त्या स्त्रीमध्ये, तर ते सगळं सांगता कारण की प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की जा तुझ्या नवऱ्याला बोलून आण. आणि काय केलं की ती म्हटली मला नवरा नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे तू खरं बोललीस की तुला नवरा नाही, कारण की तुला 5 नवरे होते है ना, कारण की तुला 5 नवरे होते आणि आता जो आहे तो पण तुझा नवरा नाही. असं प्रभू येशू ख्रिस्तांनी ओळखलं प्रियानो. म्हणजे हा भविष्यवादी होता है ना, जो परमेश्वराने पाठवलेला हा भविष्यवादी, जे वचनामध्ये पहिल्यापासून सांगितलेले, जे जुना करारामधून जो भविष्यवादी होता तो येशू ख्रिस्त. आणि ती काय सांगत आहे मग, ज्या वेळेस तिने जसं जसं प्रभू येशू ख्रिस्त तिच्या जीवनामधलं जे काही गोष्टी होत्या ते प्रभू येशू ख्रिस्तांनी तोंडी तोंड बोलून दाखवलं. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही माहित असतं, है की नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काही ठाऊक आहे. आम्ही काय आहोत, आम्ही कुठं आहोत, आम्ही काय करत आहोत, हे प्रभू येशू ख्रिस्त जाणतो, खूप चांगलं जाणतो है ना. म्हणून तो काय म्हणतो की हे तू खरं बोललीस. काय बोललीस? पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की जा तुझ्या नवऱ्याला तू काय बोलून आण, आणि तिने म्हटलं मला नवरा नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की हे तू खरं बोललीस. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ती काय केली, खरं बोलली. आणि काय म्हटले तिने की मला नवरा नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो, तुला 5 नवरे होते आणि आता जो आहे ते पण तुझा नवरा नाहीये, म्हणजे हे तू खरं सांगितलंस. आणि मग तिने ओळखलं की आता मग आपण वाचूयात 19 वचन काय सांगते. ती बाई त्याला म्हणाली, महाराज तू भविष्यवादी आहेस है ना. ती बाई काय म्हणाली, महाराज तू भविष्यवादी आहेस असे मला आता समजले, असे मला आता समजले. म्हणजे तिच्या जीवनामध्ये जे काही घडलं ते प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्तांनी जे काही सांगितलं ते सत्य होतं. आणि म्हणून तिने मानलं की तू काय आहे, भविष्यवादी आहेस, म्हणजे तू भविष्य सांगणार आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं है की नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग प्रियानो जसं तिला समजलं, आता हे ह्याच्यामध्ये नाहीये पण मी थोडक्यात सांगू इच्छिते की ज्यावेळेस तिच्या जीवनाविषयी प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं आणि तिने ओळखलं की तू तो भविष्यवादी आहेस, आता मला समजलं आहे. ज्यावेळेस तिला समजलं, ज्यावेळेस तिला सत्य समजलं, ती पूर्ण गावामध्ये गेली आणि त्या गावामध्ये तिने काय केलं, ओरडून ओरडून सांगितलं की मसिया जो म्हटलेला, जो भविष्यवादी तो काय झालेला, आलेला आहे. आणि तिच्या ओरडल्याने, तिच्या सांगितल्याने, तिचे जे ओरडून ओरडून सांगून तिने काय केलं, पूर्ण गावाला एकट्ठा केलं. आणि त्या गावाचं, बायबल असं सांगतं की त्या गावाचं पूर्ण तारण झालं. म्हणजे ते सगळं गावकरी, जेवढे गावकरी होते सगळे विहिरीजवळ आले आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वचनातून बोलू लागले, प्रभू येशू ख्रिस्त सांगू लागले है ना. आणि त्यावेळेस पूर्ण गावाचं तारण झालं असं बायबल सांगतं प्रियांनो. म्हणजे मग आम्हाला पण काय करायचं, आमचं तोंड है ना, जसं ह्या विषयामध्ये आपला विषय जो आहे 3 भविष्यवादी आणि 3 तोंड. प्रियानो जसं
परमेश्वराने सांगितलं की मी त्याच्या तोंडात माझे शब्द घालीन. प्रियानो, आज देखील आमच्या मुखामध्ये, आमच्या तोंडामध्ये परमेश्वराचे शब्द आहेत आणि ते देखील आम्हाला काय करायचे, लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते जे वचन टाकतो आमच्या मुखामध्ये, आमच्या तोंडामध्ये, ते आम्हाला जाऊन जशाचं तसं सांगायचंय. प्रियानो, एखादं वचन कोणचं उचलून आम्हाला काहीतरी बोलायचंय आणि काहीतरी गडबड करून सांगायचंय आणि मग लोकांना सांगायचंय या इकडं आशीर्वाद देतो, या इकडं नाही का, म्हणजे तेल पाणी घेऊन नाही, तेल पाणी नाही प्रियानो. तर प्रियानो, आम्हाला खरा ख्रिस्त पाहिजे. कारण की जोपर्यंत आमच्यामध्ये खरा ख्रिस्त येत नाही तोपर्यंत आम्ही ते तेला पाण्याला प्राधान्य देतो, नाही का. जर खरा ख्रिस्त ज्या दिवशी समजेल ना प्रियानो, आम्ही तेल पाणी नाही तर खऱ्या ख्रिस्ताच्या मागं चालू. प्रेज लॉर्ड. खरा ख्रिस्त पाहिजे आम्हाला. ज्यावेळेस खरा ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असेल ना, त्या टायमाला आम्हाला कोणची तेल पाण्याची गरज नाही आणि आम्हाला काही विजा होणार नाही. कारण की तो म्हणतो, तू जर प्राणघातक पदार्थ जरी प्याली ना, तरी पण तुला ते बाधणार नाही, तरी पण ते तुला बाधणार नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, आमची काळजी घेतो. प्रभू येशू ख्रिस्त काय करतो, ते आम्हाला समजून देतो. आम्हाला वचन आम्हाला वचन समजण्यासाठी ती बुद्धी देतो. आम्ही ज्यावेळेस ते वचन समजतं ना आम्हाला, त्यावेळेस आम्हाला कळतं की वचन ज्यावेळेस मला समजलं, ज्यावेळेस माझं तारण झालं, तर नक्कीच दुसऱ्यांचं देखील तारण होणं गरजेचं आहे. आणि आमचं तारण फक्त आमचं तारण करून घ्यायचं नाहीये. ज्याचं तारण झालं तो गप्प शांत बसणार नाहीये. तर काय करन तो लोकांना सांगल, तो दुसऱ्यांना सांगल, काही पण कशी पण धडपड करून तो दुसऱ्यांना सांगल, है ना. धडपड असली पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये, माणसाच्या मनामध्ये एक कळवळा असला पाहिजे. जसा प्रभू येशू ख्रिस्ताला जसा कळवळा आला, नाही का, पांगलेल्या मेंढरासारखं जसं होतं जसे लोक सगळे बसलेले होते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगतं की नाही का, ज्यांना मेंढपाळ नाही ते मेंढर कसे आहेत, पांगलेले, गांजलेले, रांजलेले, म्हणजे त्यांना मेंढपाळ नाहीये. मग मेंढपाळ नसलेले मेंढर कसे असतात, पांगलेले असतात, म्हणजे त्यांना मेंढपाळ नाही, त्याला सांभाळणारा कोण नाही. तसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्यांना मेंढपाळ नसलेले असे लोक, त्यांना कळवळा आला. कोणाला कळवळा आला? प्रभू येशू ख्रिस्ताला कळवळा आला. मग ज्यावेळेस कळवळा आला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, सगळ्यांना बसवलं आणि त्याला काय केलं, सगळ्यांना सांगितलं. प्रियानो, आम्हाला देखील लोकांपर्यंत ते वचन पोहोचवायचंय. आमच्या देखील अंतःकरणामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हे वचन जर टाकले आमच्या तोंडामध्ये, आम्हाला जर स्पर्श केला आमच्या जिभेला, आमच्या ओठाला, तर आम्हाला देखील ते वचन सांगायचंय, लोकांपर्यंत पोहोचवायचंय. कारण की जो भविष्यवादी प्रभू येशू ख्रिस्त होता, प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं, ते वचन पूर्ण केलं आमच्या मुखामध्ये. जसं परमेश्वराने भविष्यवादी जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखात टाकलं, जो भविष्यवादी मोशेच्या मुखामध्ये जसं टाकलं, आज आमच्या पण मुखामध्ये टाकलंय. काय प्रियानो, आम्ही देखील तसं करायला पाहिजे की नाही, हे आमच्या जवळ हा प्रश्न आहे. काय आम्हाला ते काम नाहीये का? काय आमचं हे काम नाहीये का? आज लोकांपर्यंत अजून सुवार्ता पोहोचलेली नाहीये. कित्येक लोक आज असेच आहे आणि वचनाचे भुकेले येतो. मी एक सांगू इच्छिते की मी परवा दिवशी एक छोट्याशा गावामध्ये गेले होते. त्या गावामध्ये इतकं भूक आहे लोकांना, इतकी भूक म्हणजे त्यांना कोणी नाहीये, वचन सांगणार कोणी नाहीये. म्हणजे लोक येत होते, जे गडबडीचे लोक आहेत त्या ठिकाणी येत होते, पण त्या लोकांनी काय केलं, त्या सेवकांनी काय केलं, त्यांना इतकं पैसे मागून मागून त्यांना हैराण केलं. पैसे मागितले, असे सेवक जात होते की हे करायचं याच्यासाठी पैसे द्या, ते करायचं त्याच्यासाठी पैसे द्या. म्हणजे ते त्यांना काय केलं, ते पूर्ण म्हणजे त्यांचा असा विश्वास उडून गेला की सेवक असून असा पैसे मागतो. आणि मग काय झालं, बाकीचे लोक निघून गेले ना. म्हणजे ख्रिस्ताचा अपमान करतात. असे सेवक जे आहेत ते ख्रिस्ताचा अपमान करतात. मसी मंथन बैठकवाले जे मागतात ना, ते फक्त सेवेसाठी, जे तुमची इच्छा आहे, म्हणत नाही एवढे पाहिजे एवढे द्या, नाही. जशी तुमची इच्छा, जर 100 रुपये पण तुमची इच्छा आहे ना, तर 100 रुपये सुद्धा तुम्ही ह्याच्यासाठी द्या, देवाच्या कामासाठी, परमेश्वराच्या जे कार्यासाठी, जे मिनिस्ट्री साठी, जे लोकांपर्यंत पोहोचायचे, जे लोकांपर्यंत जायला पाहिजे, त्याच्यासाठी तुमची जर इच्छा आहे फक्त 100 रुपये पण देऊ शकता. असं नाही 10,000, 15,000, 20,000 नाही. मसीमंथन बैठक हे मागत नाही, जबरदस्ती करीत नाही. जर तुमची इच्छा असेल तर ते पण 100 रुपये पण तुमची इच्छा असेल तर द्या, नाही तर देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हे मसीमंथनचं शिक्षण.
आणि कित्येक लोक म्हणतात अरे हा असं तर बोलतात मागत नाही, मागू नका, आणि हे स्वतःच मागायला लागले. पण आम्ही कशासाठी मागतो? जबरदस्ती करत नाही, आम्ही मिनिस्ट्रीसाठी मागतो. ते पण तुमची इच्छा असेल तर द्या, हे मागतो आम्ही, नाहीतर नाही. आणि परमेश्वराचं राज्य आहे ना हो, परमेश्वराचं राज्य तो कुठून पण माणसाला तयार करतो आणि त्याची मिनिस्ट्री तो चालवणार, त्याचं सेवा तो करून घेणार, आहे की नाही? या आपण वचनाकडे वळूया. तर हा एक सांगू इच्छिते, कारण की मी त्या ठिकाणी गेले आणि लोकांनी बिचारे इतके वचनासाठी भुकेले होते. आणि ते मसीमंथन बैठकचेच आहेत, कारण की त्यांनी त्या लोकांना काय म्हणतात रांजून गांजून ते सेवक लोकांनी घेतलं. असे पैसे मागून मागून ते लोक कदरून गेले. आणि शेवटी त्या लोकांनी काय केलं, त्यांना यायचं बंद केलं. त्या सेवकांना जे पैसे मागत होते, जे पेटू सेवक म्हणतात, अशा लोकांना काय केलं, त्यांनी पैसे मागायचे म्हणजे त्या लोकांना येण्याचं त्या ठिकाणी बंद केलं. आणि सांगू इच्छिते मी तुम्हाला, मला तुम्हाला सांगू द्या की काय झालं त्या ठिकाणी, की माहिती नाही कसं त्यांच्यापर्यंत पास्टर डॅनियल राजचा व्हिडिओ पोहोचला. आणि ते जे काही चुकीच्या शिक्षणामध्ये होते, त्या चुकीच्या शिक्षणातून ते बाहेर निघाले. आणि लोक जे काही त्यांना पैसे मागत होते परत त्यांच्याकडे ते गेले नाही. आणि ते पास्टर डॅनियल राजचा व्हिडिओ ते पाहतात. आणि पण एवढं आहे की त्यांना जास्त हिंदी कळत नाहीये, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी मला फोन केला. म्हणजे पहिल्यांदा सिस्टर मिनलला केला, मिनल शिंदे. आणि त्यांनी मग मला फोन केला की सिस्टर तुम्ही जाऊ शकता का? आणि मला पण आनंद वाटला की परमेश्वराने जर मला काहीतरी काम सांगितलं तर ते मी पूर्ण माझ्या मनाने करावं. आणि प्रियानं मी त्या ठिकाणी जाऊन आले. आणि लोक खूप चांगले, लोक खूप म्हणजे भुक्याले, ताण्याले. तर परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच कार्य करणार आहे. माझं सांगायचं एवढंच होतं की, आणि चला आपण आपल्या वचनाकडे वळूया. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 21 वचन. पहिला अध्याय 21 वचन. हा. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, हा. मग काय, तू एलिया आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, मी तो नाही. तू तो भविष्यवादी आहेस काय? तेव्हा त्याने म्हटले, नाही असे उत्तर दिले. नाही असे उत्तर दिले. तर आपल्याला पाहायला मिळतं, त्याच्या पहिले जर आपण वाचलं तर हे कोण लोक जे आजूबाजूचे आहे ना, शास्त्री परुषी जे लोक आहेत, ते कोणाला विचारत होते? योहानाला विचारत होते. काय विचारत होते? त्यांनी काय विचारलं? तेव्हा त्यांनी त्याला विचारले, मग काय तू एलिया आहेस काय? तर तेव्हा त्याने नाही असे उत्तर दिले. त्यांनी काय म्हटले? नाही असे उत्तर दिले. मग नाही असे उत्तर दिले म्हणजे हे त्यांनी स्वतःच नाही का उंचवलं नाही, स्वतःला उंचवलं नाही, म्हणजे नाही म्हटला है ना. तर आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्तयाचा 13 अध्याय आणि 57 वचन. 57 मत्तय 13 57. असे ते त्याविषयी अडखळे. पण येशू त्यांना म्हणाला, भविष्यवादी सन्मान पावल्या वाचून राहत नसतो. तो आपल्या गावात व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. काय सन्मान पावत नाही? मत्तयाचा 13 अध्याय आणि 57 वचन काय सांगते? असे ते भविष्याविषयी त्याच्याविषयी अडखळले. कोणाविषयी अडखळले? येशू ख्रिस्ताविषयी काय केले? अडखळले. काय आहे वचन? मी पूर्ण वाचते. असे ते त्याच्याविषयी अडखळले, पण येशू त्यांना म्हणाला, भविष्यवादी सन्मान पावल्या वाचून राहत नाही. म्हणजे जो भविष्य सांगतो तो सन्मान पावल्या वाचून राहत नाही. तो आपल्या गावात व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. तो आपल्या गावात व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. बाकी लोकांपर्यंत जर भविष्यवादी गेला तर तो काय करतो? सन्मान पावतो. तसंच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या स्वतःच्या गावात गेला, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या घरात होता, स्वतःच्या लोकांमध्ये होता, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी काय केलं नाही? लोकांनी म्हणजे त्याचा सन्मान केला नाही.
म्हणजे कसं बोलायचं, अरे हा तर तो सुताराचा मुलगा ना, अरे हा तर तो योसेफाचा मुलगा ना, अरे हा तर तो मरियाचा मुलगा ना, असं आहे की नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गातून आला, प्रभू येशू ख्रिस्त जो मोशेच्या द्वारे जे भविष्यवाणी दिली, परमेश्वराने जे लिहून टाकलं की मी तुमच्या भावातून, मी तुमच्या भावांमधून तुमच्यासाठी काय करेन, एक भविष्यवादी काय करणार आहे, उठवीन, त्याच्या तोंडामध्ये मी काय करेन, आपले शब्द टाकीन, त्याच्या तोंडामध्ये आपले शब्द टाकीन. हे कधीपासून होतं प्रियांनो, पहिल्यापासून, म्हणजे अगोदरपासून है ना, जेव्हा सृष्टी बनली नव्हती तेव्हापासून येशू ख्रिस्त आहे. प्रेज लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त आहे. आणि ह्या ठिकाणी काय सांगितलं, असे ते त्याच्याविषयी अडखळले. कोण अडखळले? जे त्याचे लोक होते ते अडखळले, है ना, जे त्याचे लोक होते ते अडखळले. पण येशू काय म्हणाला? येशू त्यांना म्हणाला, भविष्यवादी सन्मान पावल्या वाचून राहत नसतो, तो आपल्या गावात व आपल्या घरात मात्र सन्मान पावत नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त पण सन्मान पावला नाही त्याच्या स्वतःच्या गावात आणि त्याच्या स्वतःच्या घरामध्ये. आणखीन एक वचन वाचू आपण, मत्तयाचा 16 अध्याय आणि 14 वचन. आणि ते म्हणाले, कित्येक बप्तिस्मा करणारे योहान व कित्येक एलिया व इतर कित्येक इर्मया किंवा भविष्यवाद्यातील कोणी एक असे म्हणतात. हा, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं की लोक मला ह्या ठिकाणी कोण म्हणून, काय झालं, चालू झालं, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला होता, विचारतो तो आहे ना आपल्या शिष्यांना, योहानाला, यांना विचारतो की लोक मला काय म्हणून म्हणतात. ते कमी झालं का बघ, फ्लॅश कमी झाला नाही का, ठीक आहे. तर कोणचं वाचलं आपण, मत्तय 21:17 का, हा 16-14 वाचलं ना. आणि ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान व कित्येक एलिया व इतर कित्येक इर्मया किंवा भविष्यवाद्यातील कोणी एक. म्हणजे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं त्याच्या शिष्यांना की लोक मला कोण म्हणून म्हणतात. म्हणजे जे शिष्य आजूबाजूला फिरून येतात, गावामध्ये फिरून येतात, तर लोक मला काय म्हणतात. कारण की त्या दिवसामध्ये जे राजे होते ते नाही का, पिलात, तो काय म्हणतात त्याला, यहूद्यांचा राजा, तो याचा नाही, यहूद्यांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. पण त्या ठिकाणी जे राजे होते ते राजे, मग प्रभू येशू ख्रिस्ताला वाटलं की हे लोक तर राजे आहेत, पण मग मी त्यांच्यामध्ये, त्यांच्या राज्य ज्यावेळेस ते राज्य करत होते अशा राज्यामध्ये मी आलोय, तर मग मी पण ह्या ठिकाणी आलोय, तर मला कोण म्हणून ओळखतात. पण मग ह्या ठिकाणी ते त्याचे शिष्य काय सांगत आहेत, आणि ते म्हणाले कित्येक बाप्तिस्मा देणारा योहान व कित्येक एलिया व इतर कित्येक इर्मया किंवा भविष्यवाद्यातील कोणी एक, भविष्यवाद्यातील कोणी एक, आहे की नाही. तर हे सगळं काही काय करत होते, ते असे भविष्यवादी सांगत होते. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त भविष्यवाद्यातील कोणी एक असं म्हटलेलं आहे. आणखीन एक वचन वाचायचं आहे आपल्याला, मत्तयाचा 21 अध्याय आणि 11 वचन. आणि आपल्याला ते 70 ते पण बघायचे, 70 प्रॉफिट्स जे भविष्य. आणि लोक समुदायास म्हणत आला, तेव्हा सर्व नगर गजबजून गेले. ते म्हणाले, हा कोण आहे. कोणचं वाचलं तू? 21. आणि लोक 21, समुदायास 11. म्हणत राहिले,
गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे है ना. या ठिकाणी काय झालं, तो हाच आहे. आणि लोकसमुदाय म्हणत राहिले, गालिलातील नासरेथाचा जो येशू भविष्यवादी तो हाच आहे है ना. तो हाच आहे. कोण आहे? भविष्यवादी तो हाच आहे. आणि मग आपण जेव्हा पाहतो की मोशे आणि आता आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि मोशेचं, आपण येशू ख्रिस्ताचं जीवन पाहिलं. मोशेने जे सांगितलेले पुस्तकामध्ये. आता आपण पाहतो की जे मोशे, आपल्याला गणना पण वाचायचं बरं का, ते काढून ठेव. तर काही नंतरच करायचं, नंतर बघू आपण. ठीक आहे. आपण इथून आपण हे करूया, अर्धा आपण नंतरसाठी ठेवूया, कारण की या ठिकाणी आता कमी झाला होता डेटा. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, अर्ध जे राहिलेलं आहे हा टॉपिक हा पुढच्या संडेला आपण नक्की घेऊया. आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच जोडा. आणि जर कोणाला टाईम भेटत नाही तरी पण तुम्ही टाईम काढा, वेळ काढा, कारण की परमेश्वराच्या वचनासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराचं वचन ऐका, कारण की परमेश्वराचं वचन जर ऐकलं तर आम्ही काय होतो, बदलतो, म्हणजे जीवन बदलतं. परमेश्वराचं वचन ऐका म्हणजे आम्ही बदलून जाऊ. आमच्यामध्ये परमेश्वराचं वचन होणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि इथून पुढचा जो भाग आहे तो आपण दुसरा पार्ट बनवूया, आणि त्याच्यामध्ये मग मी तुम्हाला बाकीचे वचन शिकवीन. आणि मग तुम्ही नक्कीच ते पहा आणि शेअर नक्कीच करा, कारण की हे परमेश्वराचे वचन आहे. हे काय म्हणतात ना, जर कोणाचं जर तारण व्हायचं असेल तर नक्कीच होईल, कारण की परमेश्वर ना जाणे कोणचा शब्द, ना जाणे कोणचं वचन ऐकून ना जाणे कोणाचं तारण जर झालं तर खूप छान आहे. म्हणून आपण शेअर करायला विसरू नका, आणि तुम्ही नक्की शेअर करा. आणि या ठिकाणी आता मी हा संदेश समाप्त करत आहे. आणि पुढच्या संडेला तुम्ही नक्कीच जोडा, आणि टायमावर वेळेवर जोडा, आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड.